मित्रांनो, आज बिनजोडचा मैदान इतळ्यामध्ये आणि मोठमोठ्या बिनजोडच्या शर्यती पाहायला भेटणार आणि आताच आपला घोडचा सर्जा आणि विजयाचा गुलाल घेतला। घोडच्या सर्जाच्या पैऱ्यात कोण होता आणि विरुद्ध कोण होते आपण दादाकडनं जाणून घेऊया, कारण तुम्हाला तर माहिती आहे। दादा नमस्कार। नमस्कार। काय बोलाल, आज बिनजोडचा इतळ्यात मोठा मैदान आणि आज मोठमोठे दोन गोंड्यावरती नाव देण्यात आले आणि आपली एक शर्यत झाली, काय बोलाल? पहिले प्रथम नियोजन आयोजन एक नंबर आहे आणि पाखरेच्या आणि लाडूची शर्यत जमली होती आणि आपला दुसरा नियोजन होता, पण इमर्जन्सी कॅन्सल झाल्यामुळे मग आपण ती गाडी जमली होती। काल त्यांचा रात्री फोन आला का बैल पाहिजे मागून, आणि मग ती बैल घेतला आणि गाडी अतिशय सुंदर पळाली। स्पीड बघितला सुट्टीपासून स्वतःपर्यंत, आम्ही तर तिथे नव्हतो, तुम्ही बघितला का कशी गाडी आज धावली? नाही, गाडी मी विचारत चला, गाडी चांगली पळाली, गाडी झाली एक चढत गाडी झाली। नक्कीच। आज ड्रायव्हर कोण होता? आपले बबलू चाचाच होते का? बबलू चाचा गाडी। बबलू चाचा काय बोलले जेव्हा तुम्ही असता आणि बकासूर आणि बबलू चाचा हे तर लोकांच्या मनातली पसंत जोडी, आणि आता आपल्यासमोर मोल शेठ पण आहे, काय बघायला भेटेल आज? कारण एक शर्यत तर झाली, बोला। दुसऱ्यात अजून एक हात नियोजन आहे। हा, मोठं नियोजन आहे जरा एक। तुम्ही काय असं कानमंत्र देता जेव्हा तुमच्या हातात जादू आहे, ती गाडी तुमच्या हाताखाली असली, कोणी पण जेव्हा कमेंट्स बघताना बबलू चाचा असली म्हणजे गाडी लागणार म्हणजे लागणार, असा विश्वास आहे लोकांचा, काय बोलाल त्या विश्वासाला? काय नाही, माणसं आता प्रत्येक जण हातोटी असते एकमेकाची हाणायची। तुमच्यामध्ये अशी काय कला आहे की त्याच्यामुळे तुम्ही जेवढा बैल हकलता तो एक नंबरच करतो? कला नाही, बैल पण एक नंबरची आहे ती, बैल पण पळते ती आणि एकमेकाचं आमचं जुयाला आहे ती सूत्र। नक्कीच पाहू शकता इथे दोन बैलगाडा मालक जे महारथी आहेत, एक सर्जा आणि एक बकासूरचे मालक मोलशेठ सुद्धा इथे। दादा इथे आहे ना थोडं जवळ, काय बोलेल? आज चांगली प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला भेटेल, कारण बकासूर आणि सर्जा, आणि लोकांना माहिती आहे कोणती गाडी, आज ती पाहायला भेटेल का आपल्याला? भेटेल ना, नक्की। म्हणजे आज लोकांच्या मनातली जे घोडचा सर्जा आणि बकासूर आणि भुंगा आणि सैराट, काय बोलता, होईल नियोजन काय? एवढं पुढलं नियोजन ना माहिती, पण सर्जा आणि बकासूर पळणार। अरे वा, काय बोलता तुम्ही? काय बोलाल, कशा पद्धतीचे नियोजन? आज दोन शर्ती खेळण्यासाठी झालेले आहेत तुम्ही, काय बोलाल? नियोजन म्हणजे मामांचा रात्री कॉल आला की बैल 100% आपण गाडी पळलो, पण मी शब्द दिला होता तर बकासूर आणि सर्जात पहिली गाडी पळाली असती, पण शब्द दिल्यामुळे ती गाडी पळाली आणि मी मामांना बोललो की 100% दुसरी फेरीला आपण बकासूर आणि सर्जा पळू आणि ती गाडी पळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। बकासूर मोहिल शेठ, बकासूर जो खांदी पाहिजे तोच खांदी पळणार का? काय तुम्ही तिथे होते त्या मैदानाला? या मैदानाला महाराज आला होता 3 फेऱ्यामध्ये, महाराजने सुद्धा गट एकदम खुल्ला पास केला होता, फक्त सेमीला हे झालं, तसंच तिथे सुद्धा बकासूरला सेमीला झाला। लोकांचं म्हणणं आहे की खांदा जो बकासूरचा आहे तोच ठेवला पाहिजे, जो गटाला पळाला होता त्याच्यानंतर खांदा नव्हता चेंज करायला पाहिजे। काय असं घडलं की तुम्ही खांदा चेंज केला? काय होतं की आम्हाला बैल इथं मुंबईमध्ये पळवायचा होता, त्यामुळं आम्ही बैल डावीने घालायला जरा नको म्हणत होतो आणि ही 4 तारखेच्या मैदानासाठी, पण तरी मी त्यांना बोललेलो बैल डावीने घालू, पण ते काय समीकरण जुळून नाही आलं, ते नशिबाने साथ नाही दिली, त्यामुळे थोडस 19-20 मध्ये झालं। लोकांच्या मनातला प्रश्न असतो की बकासूर बिनजोडला पळतो चांगला, पण रिंगी वापरायची, तर आज मला वैभव मामा बोलले की नक्कीच फेराला वापरू, की वापरली होती का आज? फेरायला रिंगी बकासूर पहिला बिनजोड रिंगीवरतीच केलेला आहे आणि आता मी शर्यतीला रिंगीवरतीच असतो। कसा अनुभव आहे रिंगीवरचा बबलू चाचा? नाही, रिंगी व्हायचं फरक आहेच व्हायचं रिंगी। मग आता काय म्हणा, आता बकासूर आणि सर्जा असणार तेव्हा आपले रिंगी असणार की नाही? रिंगीच असणार, रिंगीच असणार, म्हणजे आज प्रेक्षकांना जशी पाहिजे तशीच गाडी धावली जाणार आहे। नक्कीच। काय बोलाल बकासूर बद्दल, तुम्ही काय सांगाल? बकासूर आता काय प्रत्येकाला आता माहितच, आता काय आपण बोलायचं काय? अख्ख्या महाराष्ट्राला जेव्हा सर्जा आणि बकासूर एकत्र आला, पहिल्यांदा हिंदकेसरी मैदान त्यांनी पटकावलं, ते लोकांच्या मनावरती त्या दोन्ही जोडीनं आधी राज्य गाजवलं। काय बोलू शकता त्या दोन्ही नंदीला, त्यांचा तालमेल कसा काय जमतो, तुम्ही सांगा ना जरा तुमच्या शब्दात? त्यांचं म्हणजे ते भावाभावाचं नातं असतं का, ते एकत्र आली ना की विशेष नाही काय त्याचं। आणि आज सुद्धा सेकंड शर्यत एकत्र येणार, कोणासोबत माहिती नाही, पण चांगलीच प्रेक्षणीय शर्यत बघायला भेटणार। कशी तुम्ही गाडी हाकलाल, काय सांगाल त्याला जाताना? कानमंत्र काय देणार बाबा? आता म्हणतो हायच ती रोजचं आहेच की म्हणजे तुम्हाला माहिती आहे जर बकासूर आणि सर्जा असेल काय कामाला करून दाखवेल।
अरुण पाटील, तुम्ही काय बोलाल या मैदानाबद्दल, काय बोलाल? कारण यातलं नियोजन तुम्ही पाहता, कुठेच गालबोट लागणार असं नाही आणि प्रेक्षकांना बसून पाहण्यासारखा नजारा आहे. कुठेच काय म्हणजे बोलतो ना की बकासूरला नेहमी प्रॉब्लेम येतो, जेव्हा गाडी धावली जाते तेव्हा ते बॅरिकेड तोडून आतमध्ये येतात किंवा बाटल्या फेकल्या जातात, पण असा प्रकार आता इथे घडताना दिसत नाही. काय बोलाल? नाही ना, मैदान अतिशय सुंदर होतं आणि गेल्या वर्षी दुखापत असल्यामुळे सर्जांनी हा मैदान मिस केला होता. पण या वर्षी मी जगदीशला बोललो आपण 1 ते 2 शर्तींचा प्रयत्न करू, भले हारजीत काय होईल. आणि गेल्या वर्षी ना त्यांचा स्वतः कमिटीचा कॉल आला होता का बैल यायला पाहिजे आणि मी 100% सर्जा येणार आणि गुलाबाचा आपण प्रयत्न करू. मग आता दुसरी शर्यत कशी काय, नाव देणार, नाव फिरवणार, कसं काय करणार, कसं काय तुमच्या डोक्यात काय आहे? आता नाव तर देऊ शकत नाही, कारण का आपला बैल हा दुसऱ्या नावावर पळलेला आहे. कारण का आपल्या कमिटीचा नियम आहे, एकदा बैल एकाच नावावर पळेल. जर कोणाने विसरून प्रेमापोटी ते केली शर्यत तर आपण प्रेक्षणीय लढत करू. काय वाटतं आज मला वाटतं आयटेन गाडी आहे, आयटेन गाडी आणि लकी लकीच ड्रॉ बोलता येईल त्याला. जी चिठ्ठी निघेल त्याला ती गाडी भेटली जाणार. किती आपल्या कपालावरती किती लक आहे? लक तर भरपूर आहे, म्हणजे आपल्या दावणीला सर्जा तिथंच आपले लक आहेत. बाकी आपलं नशीब असेल ते आपल्याला भेटलं नाही भेटलं त्यामध्ये काय विशेष ना, पण आपल्या दावणीला सर्जा येत सर्वात मोठं आपल्याला लक आहे. नक्कीच. मोलशेठ, एवढ्या लांबून तुम्ही जेव्हा येता आणि कुठेतरी गट पण पास होतं किंवा बिनजोडला शर्यती जिंकून जातो, तो आनंद कसा असतो? आणि हरल्यानंतर समजा नाही झालं तर तो दुःख कसा असतो, म्हणजे काय तुम्ही सांगा? नाही, आपल्याला कधी बैल हरला तरी दुःख होत नाही आणि जिंकलं तरी कधी आपण हुरळून जात नाही, कारण का त्यांनी भरपूर दिलेलं आहे आपण, त्यामुळं तो आहे त्यातच आपल्याला आनंद आहे. नक्कीच. मी एक प्रेक्षकांचा प्रश्न घेतो की बकासूर आता कमी गुलाला तरतो, पण लोकांच्या मनात अधिराज्य तर गाजवले, पण कुठेतरी नियोजन चुकतंय का काय घडते ते तुम्ही सांगा की काय घडते नक्की? नशिबाची साथ असली की सगळं चांगलं होतं. कुठेतरी नशिबाची साथ लागते, वेळ आपली लागते, ते नक्की काहीतरी होतं. बघा, पहिले बकासूर कसा आपल्याला माहिती होतं, जर दिवसाआड काढला नाही तर बकासूरचा पल कमी म्हणजे पळत नाही, पण दिवसाआड काढला तर बकासूर त्याच जोमाने पळतो. पण आता लोकांचं असं म्हणणं आहे की 7-8 दिवसांनी त्याला काढावे. बैल आता गॅपनेच बाहेर काढतो आम्ही आता त्याचं 4-5 दिवसांनी. आता पाय वगैरे कसं त्याचं व्यवस्थित आहे आता? चला, आता दुसरे पण युट्यूबर्स आहे आणि अरुण पाटील नक्कीच एक चांगली आपल्याला प्रेक्षणीय शर्यत पाहायला भेटेल. प्रेक्षकांना काय सांगाल की नक्कीच आज सर्जा आलाय, बकासूर आलाय, तर ही शर्यत झाली, पण दुसरी सुद्धा शर्यतीचा आनंद आपल्याला लुटता येईल. प्रेक्षकांचा भरपूर प्रेम आहे, बैल आला की भरपूर म्हणजे सर्जा करतात आणि त्यांचं प्रेम आहे, त्यांच्या प्रेमापोटीच आपण बोलतो आणि त्यांना प्रेक्षकांना म्हणजे त्यांना खुश करण्यासाठी आपण खेळ खेळतो. आज एक चांगली शर्यत पाहायला भेटेल, अजून एक 100% भेटेल. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, पाहू शकता सर्जा आणि बकासूर दुसऱ्या शर्यतीला निघणार आणि नक्कीच एक आपल्याला प्रेक्षणीय शर्यत पाहायला भेटणार आहे. पण ती शर्यत होईल की नाही ही डाऊट आहे, पण मला तरी वाटतं 70% होण्याची शक्यता आहे. पण आता बघूया, पण अपडेट आपली कुठेच जाणार आहे, अपडेट देत राहील. ती शर्यत होणार की नाही होणार, काय होणार, ही अपडेट आपल्या चॅनलमार्फत 100% भेटणार. फक्त कंटिन्यू राहा, कारण आपल्या नोटिफिकेशन संपलेले. सो चला, एक चांगली मुलाखत झालेली आहे. मोहिल शेठची मुलाखत घेतली नव्हती आपण, वैभव मामा होते. तर आता मोहिल शेठ, आपले बबलू चाचा आणि अरुण पाटील या तिघांची मुलाखत आपल्याला चॅनलवरती पाहायला भेटेल. सो भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मार्फत पुढे, पण स्टे ट्यून राहा.